म्हणजे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे 12 वाजल्याची चर्चा सगळ्या राज्यात सुरू असतानाच गेल्या 2 दिवसात बीडमध्येच अजून 2 कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत। यातील पहिली घटना आहे ती म्हणजे बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा या गावात 2 सख्या भावांची नातेवाईकाकडून निर्घृण हत्या करण्यात आली त्याची, तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 7 संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतंय। तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवनचक्कीची आवादा कंपनी चर्चेत आली होती। शिवाय याच कंपनीकडे खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड व त्याची गँग सध्या जेलमध्ये। शिवाय त्या खंडणी प्रकरणाचा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा संबंध असल्याचा संशय सुद्धा तपास यंत्रणांना आहे। अशातच आता याच कंपनीतील एका कामगाराचा बीडमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली असून या कामगाराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल अजून काही ठोस माहिती मिळालेली नसून याबद्दल पोलिसांचा सध्या तपास चालू असल्याचं समजतंय। मंडळी, नातेवाईकांनीच 2 सख्या भावांची निर्घृण हत्या का केली आणि तिसऱ्या भावाला गंभीररित्या जखमी का केलं, शिवाय आवादा कंपनीच्या त्या कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू कसा झाला याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खऱ्या अर्थानं बीड जिल्हा चर्चेत आला। त्यासोबतच चर्चेत आली ती म्हणजे बीडमधील गुन्हेगारी, नुकत्याच तरुणपणात प्रवेश केलेल्या मुलांकडेही असलेल्या बंदुका, त्याच्या जीवावर त्यांनी निर्माण केलेली दहशत, शिवाय उघड सोशल मीडियावर बंदूक दाखवून अख्ख्या सिस्टीमला दिलेलं आव्हान, तसंच वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगची पोलिसांसोबत असलेली जवळीक, या सगळ्याच गोष्टींमुळे बीड जिल्ह्यात गुन्हेगारी झपाट्यानं वाढल्याचं समोर आलं असतानाच गेल्या काही दिवसात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होईल अशा 2 धक्कादायक घटना घडल्याचं दिसून आलं। यातील पहिली घटना अशी होती की बीडमधील आष्टी तालुक्यात 2 सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। शिवाय तिसऱ्या भावाला गंभीररित्या जखमी केलं असून याबद्दल अधिक माहिती अशी की आष्टी तालुक्यातील हातवळण गावात राहणारे अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे सख्खे भाऊ गुरुवारी वाहिरा या गावामध्ये गेले होते। हे गाव त्यांच्या राहत्या गावापासून 5 किलोमीटर लांब असून मिळालेल्या माहितीनुसार अजय आणि भरत भोसले यांचा इथे राहणाऱ्या नातेवाईकासोबत जुना वाद होता। गुरुवारी दुपारपासूनच ते वाहिरामध्ये होते। दरम्यान रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान त्यांचा आणि नातेवाईकांचा पुन्हा वाद झाला। या वादाचं पर्यावसन भांडणात झालं आणि त्यांच्या नातेवाईकांसह गावातील जमावाने त्या तिन्ही भावांना लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं जबर मारहाण केली। यात अजय आणि भरत भोसले या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ कृष्णा हा गंभीर जखमी झाला। दरम्यान या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच अंबोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी तिथला तो सगळा प्रकार बघून पोलीसही हादरले। दरम्यान पोलिसांनी जखमी भावाला अहिल्यानगर मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, तर दोन्ही मृत भावांचे मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवून पुढील तपास चालू केला आणि काही वेळातच पोलिसांनी या प्रकरणी 7 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्या त्या आरोपींकडे पोलिसांची सध्या कसून चौकशी चालू असून इतक्या निर्घृण पद्धतीने त्यांनी हा गुन्हा का केला याची उकल करण्याचे काम सध्या पोलीस करत असल्याचं समजतंय। यासोबतच गेल्या 2 दिवसात बीडमध्ये घडलेली दुसरी धक्कादायक घटना म्हणजे वाल्मिक कराडवर सध्याच्या पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितली म्हणून गुन्हा दाखल होऊन कराड जेलमध्ये आहे। त्याच कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झाल्याने सध्या खळबळ उडालेली आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की रजपाल हमीद मसीह असं या कामगाराचं नाव असून तो मूळचा पंजाब राज्यातील गुरदासपूर येथील रहिवासी आहे। दरम्यान सध्या आवादा कंपनीसाठी काम करणाऱ्या प्रीमियर हेवी लिफ्ट या ठेकेदार कंपनीकडून तो आवादा कंपनीत मजूर म्हणून काम करत होता। काल केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचं आढळून आलं। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याच्या खिशात ID कार्ड सापडलं, त्यावरून तो आवादा कंपनीत काम करत असल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबियांनाही कळवलं असून त्यानंतर त्याची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आली। मंडळी, सध्या याच कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याची गँग जेलमध्ये असताना शिवाय या खंडणी प्रकरणात कंपनीच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली असा संशय असतानाच
त्याच कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे बीडमध्ये सध्या वेगवेगळ्या चर्चांना ऊत आल्याचं दिसून येत आहे. दरम्यान त्या कामगाराचा नेमका मृत्यू कसा झाला हे पोस्टमॉर्टम नंतरच समजेल असं पोलीस सूत्रांकडून समजतंय. तर प्राथमिक तपासात त्याचा मृत्यू कदाचित सापचावून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवल्याचं माध्यमात आलेल्या चर्चेवरून समजतंय. म्हणजे एकंदरीतच सध्या बीडमधील परिस्थिती तणावाची असून गेल्या काही काळात बीडमधील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीका नेते मंडळी करतायत, तर बीडमधील नागरिक सुद्धा दहशतीखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारनं कठोर पावलं उचलल्याचं सांगण्यात येत होतं. पण अशातच बीडमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटना अजूनही पूर्णपणे रोखण्यात सरकारला आणि पोलिसांना यश आलेलं दिसत नाही अशी टीका विरोधक सध्या करतायत. पण मंडळी, तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं? बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अजूनही जैसे तेच आहे का? शिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यास सरकार व पोलिसांना अपयश आलेलं आहे का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.